हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कालच दिवाळी झाली, लक्ष्मीपूजन झालं आणि त्याचं जे काय आवरावर होती पूजेचं साहित्य, बाकीचे सर्व देव छान असे स्वच्छ घासून पुसून देवघरामध्ये स्थापन केले. पुन्हा छान असं व्यवस्थित असं देवघर लावून झालं. हार वगैरे सुद्धा सर्व देवांचे काढून घेतलेले होते, कारण लगेचच आम्हाला घरी सुद्धा जायचं होतं. त्याच्यासाठीच म्हटलं आधीच छान असं हे सगळं काही क्लीन करून घेतलं. आणि पूजा बऱ्यापैकी मोठी असते, त्याच्यामुळे ते सर्व आणि दिवाळी म्हटलं म्हणजे दिवे वगैरे लावलेले होते किंवा बाकीच्या ज्या काही वस्तू होत्या त्या सुद्धा मला काढून घ्यायच्या होत्या. व्यवस्थित दिवे वगैरे सुद्धा उचलून घ्यायचे होते आणि हे सर्व करत करत मात्र खूपच उशीर झालेला होता सकाळी. त्याच्यानंतर छान अशी देवपूजा वगैरे झाली, देवघर लावून झालं. नंतर सर्व जे काही होते ते म्हणजे आपले दरवाजे वगैरे त्यांना ओवाळून झालं, कारण पाडवा म्हटलं म्हणजे पाडवा म्हणजे खूप शुभ दिवस असतो. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असतो, तो म्हणजे पाडवा. या दिवशी म्हणजे बायकोने नवऱ्याला औक्षण करायचं असतं. त्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण त्या दिवशी औक्षण करत असतो, प्रार्थना करत असतो. त्यासाठी मी सुद्धा आहोंना इथे ओवाळून घेतलं होतं, आहोंचं औक्षण करून घेतलेलं होतं. आणि म्हणजे आहो सुद्धा तेव्हा झोपमधून वगैरे उठलेले, छान फ्रेश वगैरे झाले आणि लगेचच म्हटलं चला आधी औक्षण करून घेते, कारण आता 2 ते 3 दिवस झाले अजिबात व्यवस्थित झोप सुद्धा होत नाही आहे. कारण आता लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी, पुन्हा सकाळी लवकर उठले, दिवसभर आवरावर होती, रात्री 1-2 वाजला झोपायला आणि आता उद्या पुन्हा निघायचंय, त्याचीच तयारी सुरू होती. पॅकिंग वगैरे सगळं काही बाकी होतं, म्हणूनच आता जे काही हलका फुलका स्वयंपाक सुद्धा करायचा होता, म्हणून मी त्या आवडीनं छान असं औक्षण करून घेतलं. आमच्याकडे अशा प्रकारे ऑप्शन करतात, तुमच्याकडे तुम्ही कसं करतात ते सुद्धा मला सांगा. तरी ते मी आवडीनं ओवाळून घेत होती. त्याच्यानंतर हाच तो दिवस असतो का प्रत्येक बायकोला नवऱ्याकडून छोटं का होईना पण एक गिफ्ट मात्र मिळत असतं. मग ते मोठं असो किंवा छोटं, वस्तू ती वस्तू असते. म्हणून इथे आहो सुद्धा त्याच्यानंतर छान असं आहोंचं औक्षण केलं. नंतर आहोंचा आशीर्वाद वगैरे घेतला, नमस्कार वगैरे केला. त्याच्यानंतर संध्याकाळी सुद्धा दिवे वगैरे लावायचे होते, कारण आपण भाऊबीजेपर्यंत म्हणजे छान असं दीपावली उत्सव हा साजरा करत असतो. असं पाहिलं तर नाग दिवाळीपर्यंत दीपावली असते, पण तरी इथे आता आहोंना औक्षण वगैरे केलं आणि आहोंकडे एक छोटंसं गिफ्ट मिळालेलं होतं. तर आहोंनी मला इथे हेडफोन वगैरे दिलेले होते, ते आता तुमच्यासोबत शेअर करते. तर छान होते हेडफोन, आणि असं पण मी जास्त हेडफोन वगैरे यूज करत नाही, तर ते त्यांनाच कामात येणार होते. आणि आमच्या दोघांमध्ये तुझं माझं असं काही नाहीये, जी वस्तू घेतली ते आम्ही दोघं यूज करू शकतो, म्हणून छान असे हेडफोन त्यांनी घेतलेले होते. त्याच्यानंतर मी ते सर्वीकडे घरामध्ये दिवे वगैरे लावून घेतले. थोडेफार दिवे लावलेले होते, कारण काल बऱ्यापैकी जास्त दिवे लावलेले होते, आज कमीच दिवे लावायचे होते. पण म्हटलं चला आज सुद्धा पाडवा आहे आणि छान असा दीपोत्सव आज सुद्धा साजरा करून घेतला. भाऊबीजेपर्यंत आपण सगळे लावतच असतो. त्याच्यानंतर इथे लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये मला आहोंची फेवरेट म्हणजे मुगाची डाळीची खिचडी बनवायची होती, आणि ही खिचडी सुद्धा तितकीच टेस्टी होते, लवकर होते. जर आपण घाईत असलो तरीही बनवू शकतो. संध्याकाळी बऱ्यापैकी कामं बाकी होते की फ्रीज वगैरे आवरायचं होतं, क्लीन करायचं होतं. किचन पूर्ण ऑलरेडी मी सकाळीच क्लीन करून घेतलेलं होतं, पण फ्रीज वगैरे क्लीन करायचं होतं, बॅग पॅक करायची होती, छोट्या मोठ्या वस्तू होत्या त्या काढून घ्यायच्या होत्या, काय न्यायचं आहे, काय ठेवायचं हे सगळं काही व्यवस्थित बघायचं होतं. आणि घरी जायचं म्हटलं म्हणजे एक वेगळीच आतुरता असते, त्याच्यासाठी लवकर खिचडी बनवायला घेतली. इथे थोडंसं तेल टाकलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडंसं लसूण, 2-3 मिरच्या, शेंगदाणे आणि फक्त कांदा टाकलेला होता आणि लगेच मीठ टाकून दिलं. याच्यामध्ये अजिबात मी टोमॅटो, बटाटा असं काही टाकलेलं नव्हतं, कारण आहोंना ही मुगाची डाळीची खिचडी फक्त 1 ते 2 मिरचीची अशी सिंपल आवडते. म्हणून थोडंसं याच्यामध्ये हळद टाकली आणि लगेचच आता थोडासा हिंग टाकते, धनापूड पावडर टाकली आणि किचन किंग गरम मसाला, आणि ही खिचडी सुद्धा तितकी छान होते आणि टेस्टी होते. आणि तुम्हाला आजूबाजूला आणि साईडला सुद्धा आर्टिफिशियल प्लांट्स दिसत असतील आता माझ्या किचन ओट्यावर. तर ते आम्ही आता जेव्हा आम्ही जेव्हा लक्ष्मीपूजनसाठी थोडासा काही सामान वगैरे किंवा फुलं वगैरे घ्यायला गेलो होतं ना, त्या ठिकाणी ते आता मार्केटला आलेले होते आणि छान होते कलरफुल, म्हणून आम्ही 2 घेतलेले आहेत. छान वाटतं ना असं, जेव्हा आपण शूट वगैरे करतो तेव्हा शूटमध्ये सुद्धा, आणि जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा ते जरी आर्टिफिशियल असले तरी छान वाटतं, अगदी ग्रीनरी बघायला सुद्धा, आणि मस्त स्वयंपाकामध्ये सुद्धा आपला इंटरेस्ट तेवढाच वाढत असतो. त्याच्यानंतर मी लगेचच त्याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ भिजत टाकलेली होती. 1 वाटी तांदूळ आणि थोडीशी मुगाची डाळ घेतलेली होती फक्त,
ती टाकली. नंतर 2-2च्या वर थोडंसं पाणी टाकलं. छान असा कोथिंबीर वगैरे गार्निश केला आणि कुकर वगैरे सुद्धा या ठिकाणी आता बंद करून घेतलेलं होतं. कुकर बंद करून झाल्याच्या नंतर अगदी 3 शिट्या होऊ दिलेल्या होत्या, कारण आहोंना पातळ नको होती खिचडी म्हणून, नाही तर 2च शिट्या होऊ देते नेहमी. पण आज त्या छान 3 शिट्या झाल्या. जोपर्यंत आमचं इथे कुकर वगैरे थंड होतं तर तोपर्यंत बॅग वगैरे काढून घेतली आणि बॅग पॅक करायला घेतली. ह्यावेळेस काही जास्त कपडे न्यायचे नव्हते, कारण 4 ते 5 दिवसांसाठी एवढेच कपडे पुरेसे आहेत. तिकडनं यायचं वेळेत झालं का काही ना काही वस्तू गळून सुद्धा येतातच आणि मध्ये बॅग जास्त वाढत जातात आणि गाड्यांमध्ये सुद्धा तितकीच गर्दी आहे, म्हणून आम्ही खूप कमी कपडे नेण्याचं मात्र ठरवलेलं होतं. म्हणून जेवढे कपडे मी काढलेले होते अगदी तेवढेच कपडे मी घेतलेले होते सोबत. आहोंचे सुद्धा 3-4 ड्रेस घेतले, मला सुद्धा 2-3 ड्रेस घेतलेले होते. एकच साडी घेतलेली होती जी की कुठे गेली तर यूजसाठी घेऊन घेतलेली होती. तर अशा 2-3 ड्रेस म्हणजे एकच बॅग आम्हाला पॅक करायची होती, कारण आता दिवाळी म्हटलं म्हणजे बऱ्यापैकी गर्दी, प्रत्येकाला घरी जाण्याची आतुरता असणारच आहे आणि ऑलरेडी खूप सारे लोक घरी गेलेले आहेत. पण भाऊबीजेसाठी बऱ्यापैकी महिला, आता बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळ्याच महिला घरी जातात आणि त्याच्यामुळे काय होतं ना, खूप सारी गर्दी ही गाड्यांमध्ये असते. म्हणून आम्ही एवढेच कपडे घेतलेले होते आणि आहोंनी बोलले होते की चल मीच बॅग पॅक करून देतो, कारण आम्ही कुठे जात असलो तर आहो बॅग पॅक करून देतात. मम्मीकडे असं होतं का कुठे कोणी गेलं का मी बॅग पॅक करून द्यायची, पण आमच्याकडे असं आहे का आहो बॅग पॅक करतात, कारण ते सुद्धा बॅचलर राहिलेले आहेत किंवा त्यांना सुद्धा व्यवस्थित अशी बॅग पॅक करता येते. म्हणून दोघं मिळून आम्ही ॲडजस्टमेंटने कपडे व्यवस्थित असे ठेवून घेत होतो. साईडला दुसरी बॅग सुद्धा घेतलेली असती, पण ऑलरेडी गर्दी आहे आणि एवढं 2-2 बॅग्स तिकडनं घेऊन येणं किंवा इकडनं घेऊन जाणं शक्य होत नाही. आणि जेवढा कमी नेता येईल तेवढं प्लॅन केलेला होता की जेवढं कमी नेता येईल तेवढं न्यायचं, कारण कितीही झालं तरी घरून येऊ तर अजून एक बॅग होणारच आहे. बऱ्यापैकी बॅग्स होतील. पूर्ण घर सुद्धा आज आवरून झालेलं होतं, पोछा वगैरे सगळं काही पॅकिंग वगैरे, जेणेकरून आता घरी जाऊ 4-5 दिवस तरी ते काही गोड नको, म्हणून सगळं काही व्यवस्थित क्लिनिंग, भांडी वगैरे घासून वगैरे सगळं ठेवून दिलेलं होतं रात्रीच, कारण पुन्हा सकाळी खूप जास्त लवकर निघायचं होतं आणि तेव्हा सुद्धा जे काही 2-4 भांडी असतील ती आपल्याला लगेच घासता येतात. म्हणून किचन वगैरे सुद्धा मी रात्रीच क्लीन करून घेतलेलं होतं, कारण जर क्लिनिंग नाही केली ना तर कॉकरोच वगैरे येतात आणि नंतर मग आपण आल्याच्या नंतर तो राडा पुन्हा आपल्यालाच सावरायचा आहे. म्हणून आम्ही या पद्धतीने सर्व काही तयारी करून घेतलेली होती रात्रीच, म्हणजे सकाळी लवकर जरी निघालो ना तरी काही प्रॉब्लेम नाही, आणि ट्रेन असल्यामुळे लवकरच जायचं होतं. सर्व काही कामं झाल्याच्या नंतर लास्टचं जे काम होतं ते पॅकिंग करण्याचं घेतलेलं होतं, कारण माहिती होतं की यावेळेस काही जास्त पॅकिंग वगैरे करायची नाहीये, कारण जेवढे थोडेसेच कपडे आहेत तेच न्यायचे होते. म्हणून जर किंवा जास्त दिवसांसाठी जायचं असलं तर खूप जास्त बॅग्स किंवा कपडे सुद्धा जास्त लागतात. म्हणून आता 3-4 दिवसांसाठी काही जास्त बॅग लागणार नाही आहेत, म्हणून एवढेच कपडे आम्ही घेतलेले होते. आणि आपण म्हणतो ना ती आतुरता असते, जसं आपल्याला आतुरता असते आपल्या माहेरी जायची, तशी मुलांना सुद्धा आतुरता असते त्यांच्या घरी जायची, कारण कितीही झालं तरी ते सुद्धा वर्षभर बाहेर जाऊन समजा जॉबच करत असतात किंवा बाहेर राहतात, म्हणून त्यांना सुद्धा वाटतं की ठीक आहे आता 2-3 दिवस किंवा 4-5 दिवस ज्या काही सुट्ट्या मिळाल्या आहेत तेवढ्यामध्ये आपण सुद्धा जायला हवं, आणि मग माझं सुद्धा तेवढाच आराम सुद्धा होईल आणि सगळ्यांचं बोलून वगैरे भेटून वगैरे सुद्धा त्यांना सुद्धा येत असतं. म्हणून त्यांना सुद्धा तेवढीच एक्साइटमेंट होती, म्हणूनच त्यांनी लवकर बॅग आवरली. जे काही आम्ही थोडेसे फटाके वगैरे, म्हणजे फटाके म्हणता येणार नाही, फक्त सुनसुंडी आणि झाड घेतलेले होते. तर इथे लक्ष्मीपूजनच्या दिवशी बऱ्यापैकी उशीर झाला आणि मग इथे आम्हाला फोडता सुद्धा आलेले नाहीत, कारण आमच्याकडे बऱ्यापैकी पाऊस सुद्धा होता आणि पावसामध्ये खाली सुद्धा जाता आलं नाही. म्हणून जे काही होते 1-2 झाडचं पॅकेट आणि सुनसुंडी ते सुद्धा घरीच घेऊन घेतलेले होते. म्हटलं चला आता घरीच फोडूया. त्याच्यानंतर सर्व काही पॅकिंग वगैरे करून झाली. ज्वेलरी बॉक्स वगैरे घेतलेला होता, ज्याने काही घ्यायचं नव्हतं त्याच्यामध्ये, पण जे काही होतं छोटं मोठं सामान आपलं लेडीजचं तेच घेतलेलं होतं. नंतर छान अशी आहोंनी व्यवस्थित अशी बॅग पॅक केली आणि बऱ्यापैकी बॅगमध्ये जागा होती, पण एवढंच घ्यायचं होतं म्हणून ठीक आहे म्हटलं चला. त्याच्यानंतर बॅग पॅक झाली आणि आम्ही निघालो पुढचे ब्लॉग्स बघायला. मात्र विसरू नका, पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. ब्लॉग आवडला असेल एक लाईक नक्की करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. थँक्यू.